आपल्याला ती रात्री कायदा माहीत झाल्यानंतर, कारण आपल्याला निकाल कधी आला, मला वाटतं 3 वाजता का काय काल, आणि आम्हाला कवा निघायचं आज रात्रीत काय करायचं, म्हणजे ते डाव साधला बरोबर. देवाच्या नावाखाली, उत्सवाच्या गणेश उत्सवाच्या नावाखाली देवेंद्र फडणवीस डाव साधला. अचानक याची का लोक त्याचे समोरून म्हणणं मांडणारे त्याचे, आणि लगेच निकाल लागून घेतला. न्यायालय आमची बाजू ऐकून घेणार आम्हाला माहिती, आणि न्यायालय आम्हाला न्याय सुद्धा देणार, कारण तेवढीच आधार आम्हाला जागा आहे. न्याय देवता 100% आम्हाला न्याय देणार आहे. आमचे पण वकील न्याय मंदिरासमोर न्यायदेवतेसमोर उभा राहणार आहे. गेल्या वेळेस सुद्धा असंच झालं, न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला होता, हे सत्य आहे. त्याच्यामुळे यांनी अचानक एक गोळ केला, ही मराठ्याला माहितच नाही काय झालं. आपण एक परवानगी ठेवली नव्हती, म्हणजे आपण रितसर अर्ज द्यायची, पण त्यांनी ते नवीन कायदा काढला आणि त्याच्या अंतर्गत केलं. त्याचं ऑफिस सुद्धा सापडा नव्हा. त्या नवीन कायद्याचं जे काय असेल ना, ते डिपार्टमेंटच पुढे मिळाला लागा ना. जवळपास रात्री 12-1 वाजला होते सापडायला. एवढा मोठा कायदा बनिला, त्याचं काहीतरी सांगायचं, याच्याकडे जा त्याच्याकडे जा किंवा कुठे, नुसते त्याला अर्ज सादर करा. त्याला कोणाला, तुकारामला करतो का, एकनाथला करतो का, करतो कोणाला, त्याला काहीच नाही, हे खोटं नाही. मग ते रात्री 1-2 वाजता सापड, ही सत्य परिस्थिती. कारण मान्य न्यायालयाने सांगितलं तुम्ही तिथं अर्ज करा आणि परवानगी द्यायची का नाही. बघा लक्षात ठेवा मराठी, परवानगी द्यायची का नाही सरकार ठरवणार. म्हणजे देवेंद्र फडणवीस पुन्हा तिथं जाणलं. आता कळलं ना मला, देवेंद्र फडणवीस मराठा विरोधी आहे का नाही, हिंदू विरोधी आहे का नाही. आता लक्षात येईल. परवानगी नाकारली, आपल्याला परवानगी नाही दिली की समजायचं याच्या आरक्षण द्यायचं जेव्हा आलं, की देवाच्या आळमीला पाहिलं.